नमस्कार सुमित महाडिक. मी अधिक परब आपले जय हिंद जय महाराष्ट्र. सॉरी नमस्कार कर्णधार सुमित महाडिक. मी अधिक परब आपले जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आता तुम्हाला आता नुकत्याच झालेलं तुमच्या यशाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या संघाने अप्रतिम कामगिरी दाखवली आहे. तुम्ही तर माइंड ब्लोईंग, काय त्याच्याबद्दल म्हणणंच नाही, माझे शब्द अपुरे पडतील ॲक्च्युली. पण माझ्याकडे पण या कामगिरीचं म्हणजे विश्लेषण करण्यासाठी शब्द नाही आहेत माझ्याकडे. पण जे काही झालं अतिशय तुम्ही म्हणू शकता की दुर्मिळ होतं आणि हे यश आम्हाला सगळ्यांना स्फूर्ती देणारं यश आहे. दुर्मिळ? तुम्ही याला दुर्मिळ नाही, तुम्ही दुर्मिळ म्हणू शकता. दुर्मिळच होतं कारण की आमचा संघ म्हणजे मागच्या 2 वर्षापासून एकही मॅच जिंकला नव्हता आणि असं म्हणजे मी पहिलेच जेतेपद आहे, त्यामुळे दुर्मिळच म्हणावं लागतं. तुम्ही एका चढाईमध्ये 4 गडी किती गडी बाद केले एका चढाई? तुमचे टोटल गडी बाद तुम्ही पूर्ण सामन्यामध्ये टोटल 20 गडी बाद केले आणि एका चढाईमध्ये तर चक्क 4. त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे मला असं वाटत होतं सामना खेळताना की माझ्या पाठीशी कोणती तरी अशी शक्ती आहे जी मला मदत करते. त्यामुळेच का होईल, त्यामुळेच मला असं वाटतं की माझ्या हातून तो पराक्रम घडू शकला. अच्छा. त्यामुळे पण माझ्या हातात आहे. तुमचा संघ विजय झाला, तो एक चांगला नावलौकिक संघाबरोबर विजयी झाला. असं तुम्हाला काय म्हणणं आहे की त्या अपोजिट संघाबद्दल की त्यांचं काय कमी पडली, कुठली गोष्ट कमी पडली वगैरे वगैरे? आम्ही कधी असं मानलंच नव्हतं की हा संघ स्ट्रॉंग आहे, हा अधू आहे. प्रतिस्पर्धी हा नेहमी प्रतिस्पर्धी असतो. 10 रुपये भेटले नाही त्यामुळे अच्छा, प्रतिस्पर्धी हा नेहमी प्रतिस्पर्धी असतो. त्यामुळे आम्ही खेळताना आम्ही हा मनात फक्त विचार आणला की प्रतिस्पर्ध्याबरोबर खेळायचं आहे. अच्छा. तो म्हणजे स्ट्रॉंग आहे की वीक आहे हे कधीच आम्ही मनात धरलं नव्हतं. चांगली गोष्ट आहे. ॲक्च्युली टीम स्पिरिट आहे तुमच्यामध्ये. टीम स्पिरिट आहे. 2 आमच्या याच्यात खेळाडू होते की जे प्रतिस्पर्ध्याच्या टीममधून खेळत होते, पण आम्ही तरी सुद्धा त्यांच्यावर मात केली. ही तुम्हाला माहिती असून तरी पण तुम्ही म्हणजे कारण की जर ही गोष्ट मी तेव्हा डिक्लेअर केली असती तर आमच्या संघातील संघभावना म्हणजे बाकीच्या खेळाडूंची जी संघभावना होती म्हणजे हे झाली असती आणि कबड्डी सांगितली खेळ. त्यामुळे पण नंतर त्या 2 खेळाडूंनी नंतर म्हणजे सेकंड हाफमध्ये त्यांना त्यांची चूक कळून आली आणि मग शेवटी ते. तुम्ही त्यांची नावं डिस्क्लोज करू इच्छिता का? नाही आता ते एक विजेत्या संघाचा एक भाग आहे, त्यामुळे आम्ही. अच्छा. आणि तुमच्या भावी तुमच्या आयुष्याबद्दल म्हणजे भविष्याबद्दल म्हणतात वाटतंय की आता तर खरी सुरुवात झालेली आहे. आता येणाऱ्या या 4 स्पर्धा आहेत. अच्छा. साहिल चषक, अजून कुठली महावीर चषक, आम्ही मारूच ते आता म्हणजे साईवीर चषक. आणि सुप्रीमो बद्दल काय म्हणणं आहे तुमच्या? सुप्रीमो हे एका म्हणजे ट्रॉफी बनवणाऱ्या कंपनीचं नाव आहे. सुप्रीमो नथिंग स्पेशल. तुमचं काय म्हणणं सांग ना. आणि कबड्डी जिंकली म्हणजे विजेत्या संघाची ट्रॉफी कुर्तीला गेम आहे कबड्डी. ऍक्च्युली हे बरं तुम्ही आठवण करून दिलीत. माझा एक मित्र होता आदू, त्याचा निबंध वाचून मला म्हणजे ह्या गेम बद्दल म्हणजे आवड निर्माण झाली. कारण की तो म्हणायचा की कबड्डी ये पूर्तीला गेम आहे और मेरा ये पूर्तीला शरीर कबड्डी की देन आहे. आणि मी मग त्याच्यातून इन्स्पायर झालो आणि मग मी कबड्डीकडे वळलो आणि आज मी यशस्वी म्हणजे विजेत्या संघाचा कर्णधार आहे. आणि विजेत्या संघाचा कर्णधार म्हणून काय फील होतं हे तुम्हाला? मस्त वाटतं, मजा वाटते. मजा तर सगळ्यांनाच वाटते. तुम्ही काय स्पेशली एन्जॉय करता? मी स्पेशली भरपूर एन्जॉय करतोय. हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत आता, कारण की लगेच हा पहिल्यांदा इंटरव्ह्यू करतो. तुम्हाला मी अगोदरच बोललो की या अगोदर आम्हाला इतका मोठा विजय कधी मिळाला नव्हता आणि आमचा इंटरव्ह्यू घ्यायला पण कोण आलं नव्हतं. तर हा अचानक विजय आहे, त्यामुळे आमच्याकडे बोलण्यासाठी शब्द नाही. हे आमचं भाग्य आहे की आम्ही तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला इथे आलेलो आहे. अच्छा. तुमच्या टीमबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यांची कामगिरी. टीम घडवण्यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली. प्रत्येक वळणाला मला म्हणजे अडचणी येत गेल्या, पण मी त्यांना तोंड दिलं आणि शेवटी फायनली माझ्या सर्व सहकाऱ्यांनी पण प्रत्येक अडचणीला ते सामोरे गेले. पहिला आम्हाला खेळायला ग्राउंड नव्हतं. अरे, ग्राउंड क्रिएट केलं, रस्त्यावर खेळायचो आम्ही कबड्डी. हा भरपूर गंभीर प्रश्न होता तुमच्या मंडळासाठी. तर म्हणजे नेहमी गंभीर प्रश्न असायचे, पण आम्ही प्रत्येक प्रश्नावर मात केली. आम्हाला म्हणजे प्रॅक्टिस करायला जागा नाही असायची आणि प्रॅक्टिस करायला जागा मिळाली तर आम्हाला कधी लाईट नसायची. आम्ही मेन पार्टीचे जे लाईटचे काम आहेत त्यांच्याखाली खेळून प्रॅक्टिस केली आहे. अरे बापरे. म्हणजे तुम्ही भरपूर मेहनत करून या खेळाला म्हणजे प्रोत्साहन देता तुम्ही. काय सांगू
आणि तुमच्या गर्लफ्रेंडबद्दल, तुमची गर्लफ्रेंड तर नक्कीच खुश असेल तुमच्या या यशाबद्दल. गर्लफ्रेंड थोडी फितूर निघाली. अच्छा सॉरी हा प्रश्न विचारल्याबद्दल दिलगिरी मंडळ व्यक्त करत आहे. पण तुमच्या कबड्डी हा राष्ट्रीय खेळ म्हणून तुम्हाला जाहीर करण्याबद्दल तुमचं काय म्हणणं? कबड्डी हा राष्ट्रीय खेळ नाही आहे. तुम्ही जरा तुम्हाला नाही आहे, तुमचं काय मत आहे, राष्ट्रीय खेळ जाहीर करावा की न करू नये? कारण की आता आम्ही जिंकलेलो आहे. अच्छा ठीक आहे. मग इथे आल्याबद्दल, जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रमात आल्याबद्दल आभार, मंडळ आभार व्यक्त करतात. थँक्यू.